गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवोदयसाठी लागणारा म्हणजे शिष्यवृत्तीत हा घटक येत नाही, फक्त नवोदयला येतो, त्याच्यासाठी लागणारा घटक पाहत आहोत. म्हणजे असं नाही की शिष्यवृत्तीच्या मुलांनी तो अभ्यासू नये, त्यांनी अभ्यासलं तरी हरकत नाही. हा घटक पाचवी, हा जो घटक आहे हा पाचवी, सहावी, सातवी आणि आठवी या पुढील इयत्तांसाठी आहे. हा चौथीच्या विद्यार्थ्यांनी एक्स्ट्रा म्हणून अभ्यास केला तर काय हरकत नाही. आले लक्षात. पण महत्वाची बाब आहे की हा स्कॉलरशिपला घटक नाही. नवोदयसाठी घटक आहे. आज आपण स्तंभालेख आणि रेषालेख हे घटक पाहणार आहोत. आज याचा आपण पहिला भाग बघत आहोत. आपण साधारण 3 ते 4 भाग याचे करणार आहोत. 3 ते 4 भाग. पण तुम्हाला हा घटक पुन्हा कधीच अडचण राहणार नाही, इतका सहज आणि सोपा करून सांगणार आहे. ठीक आहे, म्हणजे परत याची अडचण राहणार नाही. ओके. मग आता याच्यामध्ये असतं काय, समजा जर आपण असं म्हटलं की याच्यात काय असतं, तर यात काय असते बघा. ह्याच्यामध्ये स्तंभालेखामध्ये सांख्यिकीय माहिती असते. कोणती माहिती असते? सांख्यिकीय माहिती असते. सांख्यिकीची माहिती असते. ठीक आहे. काय आहे ते मी समजून सांगतो, आधी फक्त शब्द लक्षात घ्या. म्हणजे काय, तुम्हाला याच्यामध्ये काही आकडे दिलेले असतात, ते मांडलेले असतात, त्याचं प्रमाण दिलेलं असतं. त्या प्रमाणानुसार डायग्राम मध्ये, आकृतीमध्ये, म्हणजे ही काही विशिष्ट प्रकारची आकृती आहे, त्या आकृत्यांमध्ये ही माहिती दिलेली असते. आणि त्याच्यावरनं इतकं सोपं होतं माहितीचं आकलन समजून घेणं, त्याचा ॲनालिसिस तो खूप सोपा जावा, हाच याच्या मागचा हेतू असतो. ठीक आहे. बघा एक उदाहरण सांगतो तुम्हाला मी. ह्याच्यामध्ये आपण जर समजून घ्यायचं म्हटलं तर, की समोरचा जो लेख आहे, समजा इथं एक प्रमाण दिलेलं आहे, ह्याच्यामध्ये 2 अक्ष दिलेले असतात. एक असतो एक्स अक्ष, हा आहे एक्स अक्ष, आणि हा आहे वाय अक्ष. ठीक आहे. म्हणजे काय, हे बघा इथं वाय दिले. ओके, एक्स आणि वाय 2 प्रमाणानुसार जाणाऱ्या रेषा आहेत. सोप्या भाषेत आपण म्हणू, हे बघा इथं रेषा दिसते, हे बाण दिसतोय, आणि या अशा कितीही लांब जाऊ शकतात. बरोबर. आपल्याला फळ्याच्या प्रतलामध्ये, फळ्यामध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या याच्यात काढायचे, समजून घ्यायचे. म्हणजे इथून एवढ्या 2 बाबी तुम्हाला कन्सिडर करायच्या असतात, ह्या 2 प्रकारच्या. बरोबर. हा एक्स आणि हा वाय. ठीक आहे. मग आता एवढ्या याच्यावरती काय माहिती दिली जाऊ शकते, तर एक उदाहरण सांगतो. 5 मुलं आहेत समजा. ए नावाचा मुलगा आहे, बी नावाचा मुलगा आहे, सी आहे, डी आहे आणि ई आहे. ए ला पडलेले आहेत 10 पैकी 5 गुण, बी ला पडले 6 गुण, सी ला 7 गुण, ई ला 8 आणि डी ला 9 गुण. ठीक आहे. वाढत गेलो आपण. 5, 6, 7, 8, 9 गुण एवढे पडलेत मुलांना. मग हे एकाच वेळी दाखवता येतील? हो, दाखवता येतील. कसे बघा. आता समजा आपण इथं 2च्या याच्यावर एक प्रमाण घेतलं, म्हणजे इकडून 2 रेषा सोडल्या की 1 लिहायचा, इकडून 2 रेषा सोडल्या की बी लिहिला, इकडून 2 सी, इकडून 2 ई आणि इकडून 2 डी. ठीक आहे. मी 2-2 याच्या नंतर अशा पद्धतीने मांडतोय. ओके. बघा बरं, हा ए इथं लिहिलाय, हा बी लिहिलाय, त्यानंतर हा सी लिहिला, नंतर ई आणि डी. ठीक आहे. 2-2 याच्या नंतर. मग आता काय होईल, ज्याला जेवढे मार्क आहेत तेवढ्या उंचीचा मी बाण काढणार. सोप्या भाषेत सांगतोय, जास्त दुसरी अवघड भाषा वगैरे आपण नंतर वापरू, आधी समजून घेऊ सोप्या याच्यात. आणि काही ना माहित असलं तरी घाई करू नका, व्यवस्थित समजून घ्या, पुढचे मुद्दे लक्षात राहतील. बघा आता ए ला किती मार्क आहेत? 5 मार्क. मग ह्या रेषेवरती एक प्रमाण आहे, एका सेंटीमीटरला 1. बघा मी काय म्हटलंय, एका खाण्याला 1 सेंटीमीटर असं आपण धरू. ठीक आहे. एका बाणावर. बरोबर. आणि इकडे आपण 2 वर घेतलंय प्रमाण, नंतर समजून घेऊ, आधी एक एक मुद्दा करू. मग आता ए जो विद्यार्थी आहे, ए ला 5 गुण आहेत ना, मग मी ए चा माप इथं 5 पर्यंत घेतो. बघा हा ए ची जी लाईन आहे ही मी 5 वर आणून थांबवली. कळलंय तुम्हाला? ए ला 5 गुण आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर बी ला किती गुण आहेत? हा इथं बी आहे, बी ला 6 गुण आहेत. मग बी ची लाईन आपल्याला आता अभी माहिती आहे, बी ला 6 गुण आहेत, म्हणजे बी ची लाईन 6च्या पॉइंटला येऊन थांबेल. बरोबर. ही उंची बघितली की तुम्ही सांगू शकाल त्याला किती गुण आहेत. त्याच्यानंतर
सी आहे आपला, सी हा विद्यार्थी आहे, सी ला 7 गुण आहेत. बघा बरं, सी ला 7 गुण आहेत. ठीक आहे, सी ला 7 गुण. त्याच्यानंतर डी ला, कुठे डी पुढं काढलाय का? ओके ठीक आहे, काय हरकत नाही. डी ला 8 गुण आहे. मग आता आपण 8 गुणाचा विद्यार्थी काढला. इथं 8, इथं 7, इथं 6, इथं 5. आणि त्याच्यानंतर ई ला किती गुण आहेत? ई ला 9 गुण आहेत. मग आता 9चा जो विद्यार्थी, बाण इथंच कट झाला काय? ओके ठीक आहे. बघा बरं, आता तुमच्या लक्षात आले, आपण स्तंभालेख पाहत आहोत, त्याच्यामध्ये आपण रेषालेख बघत आहोत. ह्या रेषा आहेत कशा? आता मी त्या रेषा काढतो. तुम्ही खांबाच्या स्वरूपात जर काढला ना, हा खांबाच्या स्वरूपात दाखवला तर हा झाला स्तंभ. ठीक आहे, स्तंभ म्हणजे खांब, स्तंभ म्हणजे खांब. इथं मी लिहितो स्तंभ, सोप्या भाषेत बरं का. स्तंभ म्हणजे खांब, खांबाच्या स्वरूपात. आणि रेषांच्या स्वरूपात जर असेल रेषा, तर त्याला माहिती आपल्याला रेषाला रेषा म्हणतात. ओके, हा आहे स्तंभालेख. हा इथला, हे स्तंभ आहेत. म्हणजे इथपर्यंत याला आपण कलरही करू शकतो. बघा बरं, आपण आता एकेकाला कलर करू. थोडासा आपला वेळ जाईल पण काय हरकत नाही, ह्याला कलर करू. ओके, ह्याला दुसरा कलर करू. स्तंभालेख आहे, ह्याला परत करू. त्याच्यानंतर आणखी एक कलर वापरू. 2 मिनिट जातील, जाऊ द्या, काय अडचण नाही. तुम्ही म्हणाल सर हे आम्हाला समजतंय, याची काय अडचण नाही. तसं नाही, एकदा घटक व्यवस्थित समजून घ्या. बघा आता कळलंय, स्तंभ आहेत, खांब आहेत, ते भरलेले आहेत आणि ते मार्कांनुसार आहेत. ओके, हा झाला स्तंभालेख. याच्यावरनं जर तुम्हाला विचारलं की सर्वात जास्त गुण कुणाला आहेत, आता आपण मेन मुद्द्यावर आलो. ठीक आहे, आता मी हे खालचं पुसून टाकतो. तुम्ही आता ते वाचायचंय आणि मग मला सांगायचंय. चला, माहिती सांगा आता वाचून. इथलं आपण क्लिअर करू एकदा सगळं. आता आपण प्रश्नांकडे वळत आहोत. बघा बरं, आता मला सांगा, सर्वात अधिक गुण कोणाला आहे? सर्वाधिक गुण. ठीक आहे, सर्वात जास्त गुण कुणाला आहेत? सर्वात कमी कुणाला आहे? या प्रश्नांची उत्तर लगेच तुम्हाला देता येतील. सर्वात कमी गुण. ठीक आहे, बरोबर. सर्वात जास्त गुण कोणाला आहेत? सगळ्यात उंच खांब बघा, सर्वात उंच स्तंभ बघा, लगेच उत्तर लक्षात येईल. कुणाला आहेत? ई नावाचे जे साहेब आहेत वर्गातले, त्या ई साहेबांना सर्वात जास्त गुण आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर सर्वात कमी गुण कोणत्या साहेबांना आहेत? सर्वात कमी गुण ए नावाच्या साहेबांना आहेत. ए साहेब, हे इथं ए साहेब आहेत. ओके, हे ई साहेब आणि हे ए साहेब, यांना गुण आहेत. आले लक्षात? अशा प्रकारे स्तंभालेखावरून आपल्याला लगेच कळतं. बर, आता एक थोडासा सरासरीचा, आधीचा तुम्ही भाग बघितला नसेल तर तो बघा. सरासरीचा प्रश्न याच्यावर विचार. बरोबर आहे. 5 विद्यार्थी आहेत. आपण विद्यार्थी किती काढलेत? 5. बरोबर आहे, 5 विद्यार्थी आहेत आणि त्यांना गुण आहेत 5, 6, 7, 8 आणि 9. बरोबर ना? मग ह्या मुलांना सरासरी गुण किती पडले? कसे काढणार? सरासरी गुण किती पडलेले आहेत? म्हणजे सरासरी काढायची म्हणजे काय करायचं? सूत्राने भागायचं. सूत्र लक्षात नसेल तर सांगतो. इथं किती आहेत बघा, 1 2 3 4 5. आधी यांची बेरीज करा. ठीक आहे, आणि त्याला 5 वरती मुलं होते म्हणून 5 ने भागा. ते उत्तर तुमचं सरासरी येईल. किती सोपं आहे बघा बरं. ह्याची बेरीज किती झाले? 5 आणि 6 11. 11 आणि 7 किती झाले? 11 आणि 7 18. 18 आणि 8 किती झाले? 18 आणि 2 20 आणि 18 आणि 8. ठीक आहे, ओके. 18 8 16. हा, 26 झाले. ठीक आहे, आणि 26 आणि 9. 26 आणि 9 किती झाले? 35 झाले का? ओके, 35 झाले. ठीक आहे, म्हणजे आता तुमच्या समोर आलं 35 भागिले 5. 35 भागिले 5 बघा बरं किती होतं? 35 ने भागा. 5 1 5 7. ही आली तुमची सरासरी गुणांची. असे सगळ्यांचा जर आलेख काढला तर हे सरासरी गुण म्हणजे 5ही विद्यार्थ्यांना सरासरी गुण आहेत 7. सरासरी गुण आहेत 7. मार्क किती पडलेत? 7 गुण. सर्वात जास्त कळला, सर्वात कमी कळला. सर्वात जास्त आहेत 9, सर्वात कमी आहे 5 आणि सरासरी
वारंवारिता ह्याच्यावरनं ठरवली, सरासरी आहे 7. आलाय स्तंभालेख लक्षात? ओके, चला आता आपण रेषालेख बघू. बघा तुमच्या समोर आता मी पुढचा प्रश्न मांडलेला असं तुम्ही समजू शकता. प्रश्न काय आहे? प्रश्न आहे आपण आता रेषालेख काढणार आहोत. रेषालेख, ठीक आहे. कसा काढणार आहेत बघा. रेषालेख म्हणजे काय ते समजून घेऊ. आता इथं इकडे मार्क दिलेले आहेत मुलांचे 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे, 5 विद्यार्थी आहेत. या एक्स अक्षावरती ते विद्यार्थी आहेत. हे काय आहेत? ह्याच्यावरती विद्यार्थी आहेत. समजून पण घेऊ आणि प्रश्न पण सोडू. ठीक आहे, हे विद्यार्थी आहेत, याच्यावरती त्यांचे गुण आहेत. काय आहेत? गुण आहेत. ठीक आहे, ओके. इकडं एक्स अक्षावर विद्यार्थी, इकडं गुण, बरोबर, ते इथं मांडलेले आहेत. मग आता अ चे गुण, हा विद्यार्थी मांडलेला आहे. अ चे गुण किती आहेत? 20. ओके, मग 20 ला एक डॉट देतो, 20 ला एक टिंब दिलं. ठीक आहे, त्याच्यानंतर ब चे गुण किती आहेत? 20 झाला. ब चे गुण किती? 30. हा ब इथे आहे, हा इथे आला. आता इकडे बघा एक मिनिट, या वाय अक्षावरती 5 आहे. एका सेंटीमीटरला 5चं प्रमाण आहे. वाय अक्षावरती एका सेंटीमीटरला कितीचं प्रमाण आहे? 5 गुणांचं. म्हणजे 5 10 15 20 25 30 35 40 असे गुण 5 ने वाढत गेले. आणि इकडं 2 सेंटीमीटरला एक विद्यार्थी ठेवलेला आहे. ठीक आहे, म्हणजे सुटसुटीत राहील जरा. 30चा पॉइंट दिला आपण इथं. ओके, त्याच्यानंतर 40, क ला 40 आहेत. हा क आहे 40 ला. हे बघा इथे आहे क 40 ला. ओके, त्याच्यानंतर ड आहे, ड आहे 30 ला. बघा बरं ड, परत इथं ड साहेब आहेत, त्यांना 30 आहेत. आणि ई ह्या मॅडम आहेत, यांना 20 आहेत. ओके, इथं 20. ठीक आहे, ह्या रांगेत 20 काढले. आता तुम्ही म्हणाल सर इथं टिंबालेख झाला. हा टिंबालेख नाहीये, रेषालेख आहे. बघा टिंबालेख पासून रेषा काढू. इथं अशी रेषा जोडली, ही अशी रेषा जोडली, ही अशी रेषा जोडली, ही रेषा जोडली, झालं. ठीक आहे, अजून एखाद्याला जर इकडे असता तर काय झालं असतं? अजून त्याला जर समजा त्याला परत 30 गुण असते तर तो इथं पॉइंट गेला असता. ठीक आहे, हा असं झालं असतं. आलं लक्षात? असं समजा इथं मी आता ते काढत नाही, नुसतं दाखवलं तुम्हाला. आलंय तुमच्या लक्षात? बघा बरं आता. मग आता हा प्रश्न तुम्ही वाचला असं धरा आणि ह्या 3 प्रश्नांची उत्तरं द्या. पहिला, दुसरा आणि तिसरा. घटक बघत असताना, व्हिडिओ बघत असताना वही आणि पेन सोबत असू द्या. हेडफोन व्यवस्थित लावा, नसतील तरी चालतील. हा ठीक आहे, सुरू करा आता. ह्याच्यात प्रश्नांची उत्तर बघा काय आहेत. मराठीमध्ये सर्वात जास्त गुण कुणाला आहेत? हे विषय आहेत, गुण आहेत. सर्वाधिक गुण कोणाला आहे? ही सगळ्यात मोठा पॉइंट बिंदू टिंब, तो कुठे आहे? ह्या क च्या लाईन मध्ये आहे. क च्या लाईन मध्ये 40 गुण. मग कुणाला आहेत? सर्वात जास्त गुण या क ला आहेत. क नावाचे जे साहेब आहेत ना, क साहेब, यांना आहेत. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर सर्वात कमी गुण असणारे विद्यार्थी किती? प्रश्न बघा, सर्वात कमी गुण कुणाला असं नाहीये. प्रश्न नीट वाचायचा. कमी गुण असणारे विद्यार्थी किती? इथं एक जणाला 20 आहे आणि इथंही 20 आहे. मग हे 2 विद्यार्थी झाले की नाही सर्वात कमी असणारे? का त्याच्यापेक्षा खाली कुणाला आहे का? बघा बरं, इथं आहे का कुणाला? नाही. इकडे बघायची गरजच पडत नाही, याच्यावरूनच कळते. मग तो त्याच्यासाठीच आहे. 2 गुण. किती आहेत सर्वात कमी असलेले गुण? 2. ओके. आता त्याच्यानंतर गुणांची सरासरी किती? सांगा, गुणांची सरासरी किती? सरासरी काढताना काय करायचे? आधीच सांगितलं, जेवढे घटक आहेत तेवढ्यांची बेरीज करा आणि त्याला तेवढ्या क्रमांकाने भागा. इथं घटक किती आहेत? 1 2 3 4 5. ठीक आहे, आता मी ते इथं लिहितो. बघा बरं, इथं जागा नाही म्हणून लिहितो. 20 अधिक 30 अधिक 40 अधिक 30 अधिक 20. ओके, आता किती झाले? हे 5. 1 2 3 4 5 झाले, बरोबर. 5 आहेत, यांची बेरीज करा. 20 आणि 30 किती झाले? 50. 50 आणि हे 90. 90 आणि 120. 120 आणि 140. ठीक आहे, 140 आले. 140 आणि विद्यार्थी किती आहेत? 5. मग 140 ला 5 ने भागा. थोडा आता इथं गर्दी होईल. 140 भागिले 5
भाग जातो का? हो जातो. देऊन बघा. 5 एक 5, 5 दुनी 10, ह्याच्यातले 4 उरले आणि हे 4 इथं लिहिले. 0 किती? 5 8 40. किती आलं उत्तर? 28. सरासरी गुण, सरासरी काढली ती गुण किती आली? 5 8 40, बरोबर ना? हे आले 28 गुण. गुणांची सरासरी आहे 28. हा मुद्दा आपण नवोदयसाठी वारंवारिता याच्यात घेतलेला आहे. आपण त्याचा परीक्षेसाठी एक स्वतंत्र ग्रुप केलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्ही ऍड झाला असाल तर ठीक. ओके, नियमित क्लासच्या ग्रुपमध्ये घटक येतो हा. आता हा मुद्दा तुम्हाला समजला असेल तर त्याला खाली लाईक करायला विसरू नका. ठीक आहे, चलो. अशाच प्रकारचे प्रश्न असतात, खूप इंटरेस्टिंग असतात. आणखी एक प्रश्न बघू. आता आपण तिसरा स्तंभालेख पाहत आहोत. ठीक आहे, अजून आपण 2 ते 3 भागांमध्ये याचे प्रश्न घेणार आहोत. तर तिसरा स्तंभालेख आपण बघत आहोत. तुमच्या समोर माहिती दिली, ह्याच्यामध्ये मी फक्त ऑप्शन दिले नाही. ओके, कारण ऑप्शन दिले तर तो बोर्ड आणखी भरेल, पण तुमच्या लक्षात येईल, काय अडचण नाही. बघा आता हा एक्स ऍक्सिस आहे, एक्स अक्ष. एक्स अक्षावरती 2 सेंटीमीटरला 1 असं दिलेलं आहे. हे जे 2 दिले ना, याच्यावरती हे मीटर आहे समजा, काय नाही, 2 सेंटीमीटरला नाही, 1 यालाच 1 आहे. ठीक आहे, 1 ला 1 आहे. त्याचं जे प्रमाण आहे ते 1 ला 1च. ओके, हे मीटर मध्ये धावण्याचं प्रमाण आहे. हे मीटर आणि ही आहे धावण्याची, मीटर धावण्याची ही लाईन आहे. त्याच्यानंतर याच्यावरती नावं आहेत धावकांचे. हे धावकांचे नाव आहेत. ओके, धावक हे सगळे, बरोबर. आणि कोण किती धावलाय हे स्तंभात दाखवलेलं आहे या बाजूनी. आधी आपण उभे दाखवले, ते आता आडवे घेतले. ठीक आहे, स्तंभालेख उभा किंवा आडवा कसाही काढता येतो. रेषालेख सुद्धा उभा किंवा आडवा कसाही काढता येतो. ठीक आहे, चला. आता बघा, ह्याच्यात 1 2 3 आणि 4 जण धावलेले आहेत. ओके, 4 जण धावलेले आहेत. ठीक आहे, आता 4 जण धावलेत. सरासरीला आपल्याला थोडी अडचण येईल, पण आपण बदलून घेऊ काहीतरी त्यावेळी. पहिल्या 3 प्रश्नाला तुम्हाला काय अडचण येणार नाही. बघा बरं, इथं दिसतंय. आता आपण आकृतीकडे जाऊ. सगळ्यात जास्त धावलेला कोण आहे? सगळ्यात जास्त धावक इथं आहे, तो आहे 10. ओके, त्याच्यानंतर सर्वात कमी धावलेला आकृतीवर ना, तो इथं दिसतोय, तो आहे किती धावलाय? 5. हा धावलाय 10. असे लाईन काढायची गरज नसते, आपोआप कळतं. मी मुळात तुम्हाला समजून सांगायचं म्हणून काढतोय. मग प्रश्न बघू. सर्वात कमी कोण धावला? तुम्हाला 4 पर्याय दिलेले असतील आणि त्याचं उत्तर मग तुम्ही काढू शकाल. इथं बघून सांगा, सर्वात कमी कोण धावला? रमेश. कोण धावलाय? रमेश. किती धावला? 5 मीटर. ठीक आहे, मग इथं आपण रमेशच्या पर्यायाला आळे मारणार आहोत. ओके, त्याच्यानंतर सर्वात जास्त कोण धावला? सर्वात जास्त कोण धावला? आनंद. ओके, किती धावलाय? 10. मग त्याचं नाव काय आहे? इथं लिहून टाकू, आनंद. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर सर्वांच्या धावण्याचे एकूण अंतर किती? सगळ्यांच्या धावण्याचे एकूण अंतर किती? ठीक आहे, बघा बरं. आता हे इथं मी अंतर लिहिले, याच्यावर नाही बेरीज करता येईल का आपल्याला? करता येईल. किती झाली पहा? 1 2 3, हे झाले 1000. ठीक आहे, हे सगळे 0 0. हा 7 आणि 5 12, 12 आणि 8 किती झाले? 20. ओके, 20 0 परत इथं 2 आला, 2 आणि 1 3. किती झाले? 3000 मीटर आलं. ओके, सगळ्यांच्या धावण्याचे अंतर 3000 मीटर. आता तुम्हाला त्या ऑप्शन मध्ये दिलेलं असेल 1000 2000 2500 3000. तुम्ही त्यातलं योग्य उत्तर हे लिहू शकाल. आपण इथं काढू 3000 मीटर. ठीक आहे, सर्वांच्या धावण्याची सरासरी. आता ही अपूर्णांकात येणार आहे, काय अडचण नाही. बघा काय होईल. सरासरी काढायची म्हणजे काय? सगळ्यांच्या धावण्याची बेरीज करायची. आता आपण ती इथं काढलेली, ती कशी काढणार आपण? 1000 अधिक तुमचे 800 अधिक 700 आणि अधिक 500. ठीक आहे, 500. तर आता मी काय करतो, हे जाऊ द्या, समजून घेण्यासाठी आपल्याला 500 जागेवर परत 800 घेतो. ठीक आहे, बदलून घेतलं थोडस अपूर्णांकात येण्यापेक्षा. आता ही बेरीज बदलून येणार आहे तुम्हाला. ओके, बघा किती येईल? 8 आणि 8 16 आणि 10 33. 700 घेऊ का मग? एक मिनिट. 8 आणि 8 16 आणि हा ठीक आहे, ह्याला पण आपण थोडं नाही, ह्याला 900 करून घेऊ. ठीक आहे,
1 मिनिट, ह्याची बेरीज आपल्याला 1 मिनिट 18 18 7 25 25 आणि 700 करू. ठीक आहे, 700 केला म्हणजे 32 येईल आता. ठीक आहे. हा बघा आता याची बेरीज 3200 येते. किती आली? 3200. आणि 4 स्पर्धक आहेत. किती स्पर्धक आहेत? 4. मग आता 4 ने भागू. समजून घेण्यासाठी थोडं सोपं केलं. 3200 भागिले 4. आता मी ते इकडे घेतो. 3200 भागिले 4. हे 4 चे शून्य तसेच. 4 1 4 4 8 32 आणि वरचे 2 शून्य. म्हणजे यांची धावण्याची सरासरी येते 800. किती आली? 800. ओके. म्हणजे धावण्याची सरासरी आली 800 मीटर. हे झालं स्तंभालेखामधल्या 3 उदाहरणांवरनं स्तंभालेखाच्या माहितीचं आकलन आणि स्पष्टीकरण. समजले? 3 प्रश्न आपण सोडवले, त्याच्यातलं आकलन स्पष्टीकरण घेतलं. आता आपण फक्त वारंवारिता काढण्याचं बघू. शेवटचं एक एक्झाम्पल आणि मग बघू. ठीक आहे. चला वारंवारिता काढू. ओके. बघा आता या प्रश्नामध्ये आपण फक्त सरासरी काढणार आहोत, काही करणार नाहीत. स्तंभालेख वगैरे काही काढणार नाही. ठीक आहे. आणि उदाहरण तुम्हाला सरासरी काढायचं सूत्र समजून सांगतो. ओके. सरासरीचं सूत्र काय असतं? सगळ्या दिलेल्या अंकांची म्हणजे जो दिलेला डाटा आहे याची बेरीज करा आणि त्याच्यानंतर एकूण जे क्रमांक आहेत ते क्रमांक किती आहेत म्हणजे विद्यार्थी किती आहेत. इथं जर विचार करायचा असेल तर इथं विद्यार्थी आहेत. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7. ओके. म्हणजे तुमच्या समोर आता 7 विद्यार्थी आहेत आणि हे त्यांचे गुण आहेत. हे इकडे विद्यार्थी आणि हे त्यांचे गुण. सगळ्या अंकांची किंवा सगळ्या गुणांची बेरीज करायची असते. वरती सगळ्या गुणांची बेरीज करा. आपण वारंवारितेचा स्वतंत्र घटक घेतलेला आहे तोही बघा. बघा आता सगळ्या गुणांची बेरीज करू आपण. 20 अधिक 40 अधिक 40 अधिक तुमचे 60 अधिक 80 आणि अधिक 60 आणि अधिक आहेत 50. ओके. 50. या सगळ्यांची बेरीज जर केली तुम्ही करा. सगळ्यांची बेरीज येते 350. 350 भागिले 7. ठीक आहे. मग आता किती सोपं आहे. 7 1 7 7 5 35 आणि हा शून्य तासाच 50 आली. किती आली? 50. म्हणजे या विद्यार्थ्यांना सरासरी जर काढले आपण स्तंभात काढला असता तर सरासरी सगळ्या विद्यार्थ्यांना 50% किंवा 50 गुण मिळाले. हे झालं सरासरी काढण्याचं सूत्र. एकूण याची बेरीज करा. कोणतीही संख्या असो, तेल असो, किराणा असो, वजन असो, काही असो, त्याच्या सगळ्याची बेरीज करा आणि त्याला एकूण क्रमांकांनी भागा. अशा पद्धतीने वारंवारितेमध्ये सरासरी काढता येते. आपण नवोदयसाठी केलेला हा घटक जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर करा. आणखी एक मुद्दा सांगतो. इथून पुढच्या अभ्यासामध्ये लसावी हा घटक नवोदयला कट केलेला आहे. ठीक आहे. नवोदयला लसावी हा घटक नाही. ओके. चला घटक आवडला असेल तर लाईक करा. थांबतोय. गुड डे. बाय.